Hello everyone. In this lecture, we are going to see the another methods are used in calculation of price index number and quantity index number. Which methods are included in this year because this is your new syllabus. First one is Dorbish and Paulis index number. Dorbish and Paulis have suggested simple arithmetic mean of two indices, that is last year's and past year's, so as to take into account the influence of both periods, that is current year as well as base year. याचा अर्थ काय बघा, लास्ट year's price index number or quantity index number takes into the consideration of base year period as a quantities. Okay, base year periods, and past years considers current year periods as a weight. Therefore, there are some limitation which can be overcome by Dorbish and Bowles method. Okay, thus the Dorbish and Bowles method is a arithmetic mean of last year's index number and past year's index number. याचा अर्थ काय की डॉर्बिश आणि पावलेज इंडेक्स नंबर हा काय असतो बघा, की लास्ट इयर्स आणि पास्ट इयर्सचा अरिथमेटिक मीन असतो. फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर हा जॉमेट्रिक मीन असतो, लक्षात ठेवा, जॉमेट्रिक मीन असतो. ओके, आणि डॉर्बिश अँड पावलेज इंडेक्स नंबर हा काय असतो, तर अरिथमेटिक मीन असतो. सिम्पल मीन म्हणतो आपण त्याला. जसं आपला फॉर्म्युला एक्स बारचं समेशन एक्स डिवाइड बाय एन होतं त्या पद्धतीने याला अरिथमेटिक मीन म्हणतात. आपण त्याला लास्ट सेमिस्टरमध्ये फक्त मीन म्हणत होतो, सिम्पली मीन म्हणत होतो, त्यालाच अरिथमेटिक मीन सुद्धा म्हणलं जातं. ओके, तर याचा फॉर्म्युला कसा होईल बघा, P01 इज इक्वल टू, हा फॉर्म्युला कशाचा आहे, एक मिनिट, हा फॉर्म्युला कशाचा आहे बघा, मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर, तर हा लास्ट इयरचा आहे एल ए. ओके, आणि हा कोणाचा आहे, मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर हा पास्ट इयर्सचा आहे. तर लास्ट इयर्स आणि पास्ट इयर्स इंडेक्स नंबर या दोघे कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचा अरिथमेटिक मीन, म्हणजे आता 40 आणि 50 याचा अरिथमेटिक मीन कसा फाइंड करतो आपण, तर 40 प्लस 50 डिवायडेड बाय 2 करतो. त्या पद्धतीनंच आहे की लास्ट इयर्स आणि पास्ट इयर्स प्राइस इंडेक्स नंबर किंवा और क्वांटिटी इंडेक्स नंबर काही असेल त्या पद्धतीनं हा अरिथमेटिक मीन कसं फाइंड केला बघा, लास्ट इयरचा आणि हा पास्ट इयरचा प्लस केली आणि अपॉन 2 केलं. ओके, याच पद्धतीनं क्वांटिटी इंडेक्स नंबर काय असेल, क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय लास्ट इयर्स मेथड प्लस क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय पास्ट इयर्स मेथड अपॉन 2. ओके, मग आपण ह्या मेथड्सनी हे कॅल्क्युलेशन पाहिलेलंच आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण दुसऱ्या मेथड्स पाहूया. आणि कॅल्क्युलेशनमध्ये फक्त त्याचं एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन काय असेल ते पाहूया. ओके, this is another method, मार्शल एजवर्थ इंडेक्स नंबर. मार्शल एजवर्थ इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला कसा आहे बघा, म्हणजे तो तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये एक्सप्लेन करता येऊ शकेल. प्राइस हा फर्स्ट फॉर्म्युला बघा, प्राइस इंडेक्स नंबर बाय मार्शल एजवर्थ, ME फॉर मार्शल एजवर्थ इज इक्वल्स टू समेशन P1 इंटू Q0 प्लस समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 प्लस समेशन P0 Q1 मल्टिप्लाय बाय 100. हा फॉर्म्युला कशाचा असतो बघा, समेशन P1 अपॉन P0 Q0 हा लास्ट इयर्सचा आहे. ओके, आणि हा कोणाचा आहे बघा, तर पास्ट इयर्सचा आहे. ओके, फक्त या ठिकाणी डिफरन्स काय आहे बघा, या ठिकाणी तुम्ही प्लस असल्यामुळे याला मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे की कशामध्ये, डॉर्बिश आणि बावले मेथडमध्ये आणि मार्शल आणि एजवर्थ मेथडमध्ये. त्यामुळे तो फक्त समजून घ्या, हे ह्या आपण सगळं कॅल्क्युलेशन याच्या आधी केलेलंच आहे, फक्त याच्यामध्ये पुट करायचे आणि व्हॅल्यू त्या फाइंड करून घ्यायच्यात. लाईकवाईज क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय मार्शल एजवर्थ, दॅट इज समेशन Q1 P0 प्लस समेशन Q1 P1 अपॉन समेशन Q0 P0 plus summation Q0 P1 multiplied by 100. And last one is Cayley's index number and Walsh index number. Cayley's and Walsh index number. आता बघा, प्राइस इंडेक्स नंबर बाय Cayley's is equals to summation P1 multiplied by Q upon summation P0 multiplied by Q multiplied by 100, where Q is the arithmetic weight of base year quantity and current year quantity. तर या ठिकाणी काय दिले बघा,
की आता हे क्यू काय घ्यायचं आहे तुम्हाला, की अरिथमेटिक मीन ऑफ बेस इयर क्वांटिटी आणि करंट इयर क्वांटिटी. आता लास्ट पेक्समध्ये फक्त काय होतं की बेस इयर क्वांटिटी होती. ओके, पास्ट चेसमध्ये काय होतं की फक्त करंट इयर क्वांटिटी होती. तर असं न करता त्यांनी काय केलेलं आहे की या मेथड्समध्ये त्यांनी दोघांचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेला आहे, अरिथमेटिक मीन फाइंड केलेला आहे. आणि प्राईस इंडेक्स नंबर बाय वॉल्श मेथडमध्ये काय होईल का, वॉल्श मेथडमध्ये त्यांनी काय केले, समेशन हाच तोच फॉर्म्युला आहे, फक्त त्यांनी क्यू घेताना काय केलं की क्यू इज इक्वल्स टू जॉमेट्रिक मीन घेतलेला आहे, जॉमेट्रिक मीन ऑफ बेस इयर क्वांटिटी अँड करंट इयर क्वांटिटी. आता जॉमेट्रिक मीन कसा फाइंड केला जातो ते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलंच आहे. ओके, तर एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेट डॉर्बिश पावलीज मार्शल एजवर्थ price and quantity index number for the following data. Okay, see, this is the first example based on news method Dorbish and Bowles as well as Marshall Edgeworth and Kelly's index number and Walsh index number. Calculate Dorbish, Bowles, Marshall Edgeworth price and quantity index number for the following data. सेम क्वेश्चन आहे बघा, आपण याच्या आधी सुद्धा क्वेश्चन पाहिलेला आहे. कमोडिटी बेस इयर प्राइस क्वांटिटी, करंट इयर प्राइस क्वांटिटी, याला जे काही सुटेबल असतील ते नोटेशन द्या. म्हणजे काय ना, बेस इयर प्राइस P0, करंट बेस इयर क्वांटिटी Q0, करंट इयर प्राइस P1, करंट इयर क्वांटिटी Q1, हे नोटेशन तुम्ही देऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये बघा, प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेक्स मेथड ही पहिली मेथड आहे. कारण का बघा, ही का फाइंड करतोय पास्टेज आणि लास्ट पेक्स मेथडमध्ये, कारण डॉर्बिश आणि बाउलिस मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर काय असतो, त्या दोन्ही मेथडचा प्राइस अरिथमेटिक मीन असतो, सॉरी, त्यामुळे आपल्याला हे फाइंड करावं लागेल. ओके, आता बघा, प्राइस इंडेक्स नंबर बाय लास्ट पेक्स मेथड समेशन P1 P0 विच इज वेटेड बाय Q0. ओके, Q0 मल्टिप्लाय बाय 100. मग हे दोन कॉलम तुम्हाला तयार करायचे, हे फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम तुम्ही तयार करू शकता. ओके, आता याच्यानंतर बघा, हे नोटेशन तुम्हाला दिलेलंच आहे, त्याहून फक्त मल्टिप्लिकेशन करायचं, याच्या आधी व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तुम्ही. ओके, आता नेक्स्ट काय बघा, लास्ट पेक मेथडचा प्राइस इंडेक्स नंबर काय आला, 92.5 असेल. प्राइस इंडेक्स नंबर बाय पास्टेस मेथडमध्ये P1 Q1 आणि लास्ट P0 Q1 हे फॉर्म्युले तुम्ही तयार करून हे कॉलम तयार केलेलं करू शकता. ओके, दॅट इज 68 आणि 75 आन्सर असेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपला इंडेक्स नंबर काय असेल, तर 90.66 हा आपला इंडेक्स नंबर असेल. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काय होणार बघा, आता आपला क्वेश्चन प्राइस इंडेक्स नंबर बाय डॉर्बिश अँड बाउलिस मेथड. ओके, प्राइस इंडेक्स नंबर हा काय असतो की लास्ट पेक आणि पास्टेजचा अरिथमेटिक मीन असतो, म्हणजे त्याचा मीन असतो सिम्पली म्हणा, म्हणजे 92 आणि 90चा मीन फाइंड करायचं. म्हणजे तुम्हाला 92.5 प्लस 90.66 अपॉन 2 केलं पाहिजे, म्हणजे काय 91.58%. मग त्याच्यावरून त्याचा रिमार्क्स काय असेल तो करू शकतो तुम्ही. ओके, आता सेकंड काय बघा क्वेश्चन, प्राइस इंडेक्स नंबर बाय मार्शल एजवर्थ मेथड. तर मार्शल एजवर्थ मेथडमध्ये काय फॉर्म्युला आहे बघा, हा त्याचा फॉर्म्युला सांगितलेलाच आहे, मागच्या पेजमध्ये होताच. तर याच्यामध्ये ज्या काय असतील ते व्हॅल्यू आपण पुट करूया. म्हणजे काय येणार बघा, P1 Q0 हा कोणता कॉलम असतो आपला, तर हा फर्स्ट कॉलम असतो, म्हणजे 74 या ठिकाणी लिहिलेला आहे. ओके, P1 Q1 प्लस P1 Q1 कुठं आहे बघा, तर या ठिकाणी तिसरा कॉलम आहे बघा, 68 आहे. ओके, अपॉन समेशन P0 Q0 हा सेकंड कॉलम आहे बघा, आणि लास्ट समेशन P0 Q1 हा कोणता कॉलम असेल, तर लास्ट फोर्थ कॉलम असेल. याच्यावरून तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर 74 प्लस 68 142 येईल, आणि 80 प्लस 75 काय येईल बघा, तर 155. ओके, मल्टिप्लाय बाय 100, याचे आन्सर काय बघा, 91.61. ओके, आता याच्यामध्येच तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल काय दिले बघा,
क्वांटिटी इंडेक्स नंबर थर्ड सांगितलेला आहे. तर दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यामध्ये अशी किचकट विचारलं जाणार नाहीत, एकच काहीतरी विचारू शकतात, म्हणजे प्राइस आयदर प्राइस इंडेक्स नंबर और क्वांटिटी इंडेक्स नंबर. आता याच एक्झाम्पलवरून क्वांटिटी इंडेक्स नंबरसुद्धा याच्यामध्येच फाइंड करूया, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याने एक्झाम्पल पाहावं लागणार नाही. तर काय बघा, थर्ड एक्झाम्पल क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय डॉर्बिश अँड बाउलिस मेथड. तर याच्यामध्ये जसं आपण प्राइस इंडेक्स नंबर फाइंड केला लास्ट पेअर्स अँड पास्ट चेसमध्ये, तर त्याच पद्धतीने काय करावं लागेल तुम्हाला, त्याचा क्वांटिटी इंडेक्स नंबर फाइंड करावा लागेल. म्हणजे क्वांटिटी इंडेक्स नंबरसाठी तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन केलं, समेशन Q1 Q0 मल्टिप्लाय बाय P0 आणि समेशन Q1 अपॉन Q0 मल्टिप्लाय बाय P1 याच्यामध्ये वेट P0, याच्यामध्ये वेट P1 वापरतात. ओके, माहीत आहे तुम्हाला. याच्यावरून तुम्ही लास्ट पेअर्स अँड पास्ट चेस क्वांटिटी इंडेक्स नंबर फाइंड केला, हा म्हणजे 93.75 91.89. आता बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय डॉर्बिश अँड बाउलिस मेथड इज इक्वल्स टू, it is a arithmetic mean of last pairs and past chess method. Therefore 93.75 plus 91.89 upon 2a, याचा आन्सर म्हणजे तुमचा काय ना, डॉर्बिश बाउलिस मेथडनी क्वांटिटी इंडेक्स नंबर 92. ओके, आता याच्यामध्ये बघा, सॉरी, क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय मार्शल एजवर्थ मेथड. आता मागच्या सेकंड कॅल्क्युलेशन काय केले आपण, प्राइस इंडेक्स नंबर केलेला, आता क्वांटिटी इंडेक्स नंबर. फक्त पी जस्ट रिप्लेस पी इन्स्टेड ऑफ क्यू अँड जस्ट रिप्लेस क्यू इन्स्टेड ऑफ पी, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पीच्या जागी क्यू आणि क्यूच्या जागी फक्त पी ठेवायचं आहे. मग याच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन काय होणार बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय मार्शल एजवर्थ मेथड, समेशन Q1 P0 प्लस समेशन Q1 P1 अपॉन समेशन Q0 P0 प्लस समेशन Q0 P1. आता हे काय आहे की Q1 Q0 या ठिकाणी P0 P0 वेट वापरले, लक्षात येतं का बघा, प्लस या ठिकाणी P1 P1 हे वेट वापरले. ओके, तर त्यानुसार तुम्ही टेक्निकली फॉर्म्युला त्याचे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता Q1 P0, आता तुम्ही प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करताना P0 Q1 हा कॉलम तयार केलेला असेल. तर कुठे आहे बघा, P0 Q1 कोणता कॉलम आहे, तर फोर्थ कॉलम आहे बघा. तोच काय आहे की Q1 मल्टिप्लाय बाय P0, म्हणजेच काय, आता 4 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर 20चं आन्सर येतं, आणि 5 मल्टिप्लाय बाय 4 केलं तरी 20चं आन्सर येतं. त्यामुळे हे दोन्ही कॉलम कसे आहेत, सेम आहेत, म्हणजे P0 Q1 इज इक्वल्स टू Q1 मल्टिप्लाय बाय P0. त्यामुळे आपल्याला पुन्हा आणि कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते, लक्षात येतं का बघा. तर पहिला कॉलम कोणता आहे, Q1 P0, हाच कॉलम काय असतो आपला, P0 Q1 असतो, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच काय असेल, 5 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 20 इज इक्वल्स टू 20. त्यामुळे आपल्याला पुन्हा आणि 4 कॉलम त्याचे तयार करावे लागणार नाही. तर त्यामुळे लक्षात येतं का बघा की Q1 P0 साठी आपल्याला दुसरा कॉलम करण्याची गरज नाही आहे, तर हाच कॉलम तुम्हाला घेणं गरजेचं आहे. P0 Q1 कोणता कॉलम आहे बघा, फोर्थ कॉलम आहे, म्हणजे 75 या ठिकाणी लिहिलं. आता Q1 P1 याचाच अर्थ काय, P1 Q1 असं. ओके, तर तो तुम्ही कॉलम तयार केलेला आहे, तर पुन्हा सेपरेट कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे. तर कोणता कॉलम आहे बघा, तो थर्ड कॉलम आहे. ओके, थर्ड कॉलम याच्यामध्ये घ्या, म्हणजे 68 हे आन्सर आहे. ओके, आता लास्ट आपण काय येईल बघा, समेशन Q0 P0 इज ऑल्सो इक्वल टू P0 Q0, म्हणजे या दोघांचा अर्थ एकच आहे. म्हणजे तो कोणता कॉलम बघा, सेकंड कॉलम. ओके, सेकंड कॉलमचा आन्सर आहे 80. आणि लास्ट Q0 P1 इज इक्वल्स टू P1 Q0. हे कॉलम तुम्ही याच्या आधी तयार केलेलंच आहात, त्याचा अर्थ तुम्हाला पुन्हा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. तर त्याचा आन्सर काय, फर्स्ट कॉलम बघा 74 हे आन्सर आहे, म्हणजे याच्यामध्ये प्लस करा 75 प्लस 68 अपॉन 80 प्लस 74 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल्स टू 143 अपॉन 154 इंटू 100 इज इक्वल्स टू 92.80. ओके,
आणि लास्ट बघा कोणता आहे की कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर बाय केलीज अँड वॉल्श मेथड अँड कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर अँड क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय केलीज अँड वॉल्श मेथड. आता याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल आपल्याला जे काय दिलेलं आहे ते बघा. हे आपलं एक्झाम्पल आहे, रेग्युलर एक्झाम्पल. आता केलीज आणि वॉल्श मेथडमध्ये प्राइस इंडेक्स नंबर फाइंड करताना काय वेट वापरतो आपण. प्राइस इंडेक्स नंबर फाइंड करताना आपण क्वांटिटी ही वेट वापरतो. त्यांनी काय वापरलेत बघा केलीज आणि वॉल्श मेथडमध्ये त्यांनी काय केले की ओके केलीज या ठिकाणी एक रॉंग आहे. याच्यामध्ये पुन्हा सॉल्व करून तुम्हाला एक्झाम्पल्स पाठवेल. याच्यामध्ये ही केलीज मेथड आहे, लक्षात ठेवा. बरं बघूया आपण. ओके आता बघा हा तुमचा रेग्युलर एक्झाम्पल आहे. ओके आता याच्यामध्ये वेट काय वापरायचं का, फक्त हे केलीज मेथड आहे, ही वॉल्श मेथड नाही आहे. ते आपण वॉल्श मेथड मी तुम्हाला पुन्हा सोडवून दाखवतो. ओके आता केलीज मेथडमध्ये बघा प्राइस इंडेक्स नंबर बाय केलीज मेथड इज इक्वल टू समेशन P1 अपॉन P0 मल्टीप्लाय बाय Q to in denominator as well as numerator multiply by 100. आता हे Q याचा अर्थ काय बघा. तर लास्ट पेस मेथडमध्ये आपण काय वेट वापरतो Q0, पास्ट चेसमध्ये काय वेट वापरतो Q1 हे वेट वापरतो. तर त्यांनी असं न करता त्यांनी काय वापरलेलं आहे की अरिथमेटिक मीन याचा मीन फाइंड करा म्हणून सांगितलं. तो मीन काय असेल ते तुमचं वेट असेल. ओके आता तर याच्यामध्ये Q कसं फाइंड केलं आहे बघा. Q इज इक्वल्स टू Q0 प्लस Q1 अपॉन 2 म्हणजे काय येणार. तर हा तुम्हाला पहिला कॉलम तयार केला पाहिजे. तर Q0 आणि Q1 म्हणजे 4 प्लस 3 अपॉन 2 म्हणजे 7 अपॉन 2 काय येणार 3.5. याच्या पद्धतीने सेकंडसुद्धा तेच येणार 3.5. आणि लास्ट बघा 5 प्लस 5 अपॉन 2 म्हणजे काय 5 प्लस 5 अपॉन 2 म्हणजे 10 अपॉन 2 इज इक्वल्स टू 5. ओके 5 हे आन्सर आहे. मग त्यामुळं हे तुम्हाला वेट किंवा क्यूचा कॉलम तुम्ही तयार करून घेतला. आता काय करायचं आहे हे तुम्हाला बघा समेशन P1 Q हे कसं फाइंड करायचं समेशन ऑफ P1 इंटू Q. आता P1 इंटू Q कुठे येणार बघा P1 मल्टिप्लाय बाय Q म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3.5 हे 10.5. 3 मल्टिप्लाय बाय 3.5 10.5. जस्ट कॅल्क्युलेशन प्ले बघा. सॉरी याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काय बघा. हा कॉलम तुम्हाला तयार करायचा P1 इंटू Q. P1 इंटू Q म्हणजे काय करंट इयर प्राइस मल्टिप्लाय बाय Q म्हणजे 3 इंटू 3.5 10.5 3 इंटू 3.5 10.5 10 इंटू 5 50 येईल. त्याला सेकंड कॉलम काय बघा P0 म्हणजे हा P0 Q इज इक्वल्स टू काय येणार बघा P0 हा कॉलम मल्टिप्लाय बाय Q म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3.5 7 येणार. 3 मल्टिप्लाय बाय 3.5 10.5 12 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 60. याच्यावरून तुम्ही याचे सम केला 71 आणि 77.5. याच्यामध्ये पुट करा आणि याचा इंडेक्स नंबर काय केलीज मेथड ओनली हो 91.61 हा केलीज मेथडने येईल. ओके आता याचाच क्वांटिटी इंडेक्स नंबर बघा. क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय केलीज मेथड ओनली, वॉल्श मेथड नाही आहे याच्यामध्ये जर चुकून झाली ती. आता याचा फॉर्म्युला काय बघा समेशन Q1 अपॉन Q0. आता क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये आपण काय वेट वापरतोय प्राइस ही वेट वापरतो. ओके लक्षात ठेवू. तर आता ह्या प्राइस इंडेक्स नंबरमध्ये काय वापरलं Q हे वेट वापरलं. ओके तर आता क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये प्राइस हे वेट वापरायचं. आता हे कसं प्राइसचं Pचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा. P इज इक्वल टू अगेन P0 आणि P1 याचा अरिथमेटिक मीन तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे याचं अरिथमेटिक मीन म्हणजे काय येणार बघा
आता यांची सम करावी लागेल तुम्हाला. म्हणजे काय येणार बघा, या दोघांची सम करून त्याला डिवाइड कितीने केलं पाहिजे, 2 ने केलं पाहिजे. म्हणजे 2 + 3/2 म्हणजे 5/2 हे 2.5 आलं. 3 + 3/2 म्हणजे 3च येणार. 12 + 10 म्हणजे 22/2 म्हणजे 11 येणार. आता फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता कोणता कॉलम येणार बघा, हा कॉलम तुम्हाला तयार करायचा आहे. Q1P. Q1P म्हणजे बघा काय काय येणार, Q1 that is current year quantity multiplied by P म्हणजे 3 multiplied by 2.5 म्हणजे 7.5. ओके, 3 multiplied by 3 म्हणजे 9 येणार आणि 5 × 11 म्हणजे 55 म्हणजे 71.5 हे आन्सर येईल. आता नेक्स्ट बघा, Q0P हा कॉलम तुम्हाला तयार करायचा आहे. Q0P म्हणजे काय, याचा अर्थ बेस इयर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय P म्हणजे 4 multiplied by 2.5 म्हणजे 10. आता हे 4 आहे, हे 4 multiplied by 3 म्हणजे 12 आहे. 5 multiplied by 11 55 म्हणजे याचा आन्सर येईल 77. ओके, मग याच्यामध्ये पुट करा आणि याचा इंडेक्स नंबर काय असेल तर 92.85. ओके, तर वॉल्स मेथडमध्ये तुम्हाला एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला फाइंड करून दाखवतो, किंवा आपण याच्यामध्ये फाइंड करता येणार नाही. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया आपण, किंवा हे नेक्स्ट लेक्चर नाही आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, की वॉल्स मेथडमध्ये त्याने काय सांगितलं आहे की क्यूचं फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे क्यू कसा फाइंड करायचा आहे बघा, क्यू इज इक्वल्स टू वॉल्स मेथडमध्ये स्क्वेअर रूट ऑफ Q0 multiply by Q1 करायचं आहे आणि ते वेट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. म्हणजे काय येणार, या ठिकाणी बघा. आणि या ठिकाणी प्राइस बद्दल काय शोधायचं तुम्हाला, जसं आपण अरिथमेटिक मीन शोधला तसं जॉमेट्रिक मीन शोधायचं. म्हणजे P इज इक्वल टू काय येणार, जॉमेट्रिक मीन ऑफ P0 मल्टिप्लाय बाय P1. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की P क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये बघा, फक्त आता क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये सांगितले की त्यांनी Q इज इक्वल्स टू काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, Q0 मल्टिप्लाय बाय Q1 फाइंड करायचं. म्हणजे हा कॉलम तुम्हाला फक्त जरा सेपरेट वेगळा करावा लागेल. म्हणजे काय येणार बघा, Q0 आता फर्स्ट फक्त करून दाखवतो, त्यावरून तुम्ही करून घेऊ शकता. हा Q0 आहे आणि हा Q1 आहे, याचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 4 multiplied by 3 आणि त्याला स्क्वेअर रूट घालायचं म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 12. याची जी व्हॅल्यू येईल ती तुम्ही या ठिकाणी घ्यायची. ओके, तर नेक्स्ट व्हॅल्यू काय येणार बघा, Q0 Q1 म्हणजे तीच व्हॅल्यू येणार. 5 × 5 म्हणजे 5 येणार. तिसरी व्हॅल्यू तुमची 5 हीच येणार. हा कॉलम घेतल्यानंतर तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकाल. ओके, त्यानंतर याच्यामध्ये पुट करा, त्यानंतर तुम्हाला वॉल्स मेथडने सुद्धा मिळू शकेल. आता क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये बघा, क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये काय होणार, वेट आपण प्राइस हे वापरतोय. प्राइस कशी फाइंड करणार तुम्ही, की जॉमेट्रिक मीन ऑफ P0 मल्टिप्लाय बाय P1. ओके, आता याचा वेट कसं फाइंड करणार बघा, प्राइस बद्दल बघा, पहिलं मी फक्त वेट फाइंड करून देतो. म्हणजे 2.5च्या जागी काय येणार, म्हणजे P0 बघा पहिली 2 multiply बाय P1 म्हणजे काय येणार 3 इथं आहे बघा, आणि हे 2 येत आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 6 म्हणजे काय येईल, जे काय आन्सर येईल आता स्क्वेअर कॅल्क्युलेटर लागेल त्याचं स्क्वेअर रूट काढण्यासाठी, ते वेट तुम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता सेकंड वेट कसं येणार बघा, आपलं क्यू हे कसं पी कसं आहे बघा, P is equals to square root of P0 multiply by P1. आता सेकंड वेट कसं येणार बघा, हे 2.5 तर कळालेलं आहे तुम्हाला, तर 3 कसं, हे 2.5 नाही वेगळी किंमत येईल याच्या ठिकाणी. आता 3च्या जागी काय येणार आहे बघा, फर्स्ट P0 काय येणार, सेकंड 3 येणार, 3 multiply by P1 3 येणार, म्हणजे 3 multiply by 3 म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट या ठिकाणी 3च येणार आहे, हे बरोबरच असणार आहे. आता 11च्या जागी काय येणार आहे बघा,
तर P0 12 असणार आहे, म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय P1 किती 10, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, म्हणजे 120चं स्क्वेअर रूट तुम्हाला घ्यावं लागेल आणि ही व्हॅल्यू तुम्हाला इथं 11च्या जागी प्लेस करावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त Q1 इंटू P, Q1 आणि हे तुम्हाला फक्त हे वेगळे कॉलम तयार करावे लागणार. तुम्ही फक्त गुणायचंच आहे, फक्त हा एक कॉलम आणि हा एक कॉलम तयार केल्यानंतर तुम्हाला सगळे इथं फॉर्म्युले दिलेलेच आहेत, हे तुम्ही घेऊ शकता. फक्त वेट काय आपण कॅल्क्युलेट करायचं आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, केलीस मेथडमध्ये काय केलं त्यांनी की अरिथमेटिक मीन घेतलेला आहे, म्हणजे प्लस केलेला आहे या ठिकाणी. आणि वॉल्स मेथडमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जॉमेट्रिक मीन फाइंड केलेला आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून त्याच्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट घेतलेला आहे. ते तुम्ही फक्त हे फक्त कॉलम तयार करून फक्त गुणाकार करून तुम्ही हे करू शकता. ओके.